तर अजूनपर्यंत देशाच्या प्रधानमंत्र्यांनी साधा शोक व्यक्त केलेला नाही. अशा वेळेला तुम्ही शांततेच्या बाजूने कसं? जो इराण आपल्या हिंदुस्थानचा वर्षानुवर्षाचा मित्र आहे, पुरातन मित्र आहे, त्यांचे सर्वोच्च नेते मारले जातात आणि तुम्ही शोक व्यक्त करत नाही, याचा अर्थ तुमची शांतता, या सरकारची शांतता ही षंडांची शांतता. एप्स्टाईन फाईलमुळे डोनाल्ड ट्रम्प हे सगळं करतायत असा आरोप अमेरिकेमध्ये होतोय. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, तेच कारण भारतात सुद्धा आहे गप्प राहण्याचं. एरवी आमचे विश्वगुरू प्रत्येक विषयावरती जगाला सल्ले देत असतात. एप्स्टाईन फाईल हेच युद्धाचं मोठं कारण. एप्स्टाईन फाईल. आणि जेफ्री एप्स्टाईन हा ज्यू होता, इस्रायल होता, हे आपल्याला माहीत नसेल ते मी सांगतो. आणि इस्रायलनं त्या माध्यमातून जगातल्या अनेक राजकारण्यांना, उद्योगपतींना आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं. ही खरी स्टोरी आहे, ही खरी कथा आहे त्याच्यामागची. त्याच्यामुळे एप्स्टाईन फाईल, जेफ्री एप्स्टाईनची फाईल, त्याच्यामधले स्फोट आणि गौप्यस्फोट, याच्यामुळे काही लोकांनी युद्ध पुकारलं तर काही लोकांनी मौनात जाणं पसंत केलं. सर, उद्धव ठाकरे यांना जर विधान परिषद सदस्य व्हायचं असेल तर शिवसेना एकनाथ शिंदे. अरे सोडून द्या रे. सर, होमरूल स्ट्रेटसाठी आपण बघतोय की इंटरनेट. नरेश मस्के अरे सोड रे. नरेश मस्के सर बोलताय ते कोण आहेत ते मला माहित खासदार आहे सर. असू द्या. अजित पवार दिल्लीत आहेत, पण अजित पवार गटाचं त्याच्या संदर्भात मौन दिसतंय. रोहित पवार प्रफुल्ल पटेलांचं नाव घेत आहेत, त्या व्ही.के. सिंग सोबत त्यांचे संबंध आहेत असं ते सांगतायत. पण अजित पवार गटाच्या वतीने कुठलंही भाष्य याच्यावरती होत नाही. मौनाचं कारण काय? आता मी आधीच म्हणालो की खरं म्हणजे सुनीत्राताई पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्या देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत. या संदर्भात अधिक जोरात चौकशी संदर्भात सुनीत्राताई पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगायला पाहिजे. तपास यंत्रणाचा अहवाल येऊ द्या, मग पाहू. हे उपमुख्यमंत्री बोलू शकतात, पण एक पत्नी बोलू शकत नाही जिने आपला पती गमावला. अशा पद्धतीने ज्याने आपला बाप गमावला. हे माझं मत आहे. तर संपूर्ण पवार कुटुंबानं, दोन्ही पक्षांनी, आम्हीसुद्धा ही मागणी करतोय की याच्यामध्ये जर काही आम्हाला संशय वाटतो आहे, ज्या पद्धतीचा विषय रिसर्च, संशोधन हे रोहित पवार यांनी समोर आणलेलं असेल आणि ते आहे, दिल्लीतसुद्धा ते 2 दिवस होते असं मी पाहिलं, तर नक्कीच स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी या संदर्भामध्ये राज्य मंत्रिमंडळामध्ये हा विषय उपस्थित केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस स्मारकाच्या गोष्टी करतात, दादांचं स्मारक बांधू, या रस्त्याला नाव देऊ, या पुलाला नाव देऊ, ते ठीक आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्रात देशात होतच असतात. नितीश कुमारांचा मुलगासुद्धा डेप्युटी सीएम होणार आहे. पण त्या स्मारकापेक्षा एक गंभीर विषय असा आहे की त्यांचा मृत्यू ज्या संशयास्पद रीतीत झाला आहे त्याच्यावर बोलणं आणि त्याच्यावर माहिती देणं, अहवाल येईल आणि मग बोलू, हे त्याच्यावरचा उतारा किंवा उत्तर नाही. सीबीआय चौकशीची मागणी केली होती त्यांनी, त्याला 25-26 दिवस झाले. दुसरीकडे सुशांत सिंग राजपूतच्या दुसऱ्या दिवशी चौकशी सुरू झाली. म्हणजे सरकारमध्ये असून सीबीआय चौकशीसाठी इतका वेळ का लागतो हा प्रश्न उपस्थित होतो. याचाच अर्थ असा आहे की हा अहवाल स्वच्छ नाही आहे. या प्रकरणामध्ये विमान कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न होतो. हे जे रोहित पवार वारंवार सांगतात त्यात तथ्य दिसतं आहे. देवेंद्र फडणवीस हे नेहमी म्हणतात ना, माझा जीवाभावाचा मित्र गेला वगैरे, मी गमावला, हां माझा रांगडा मित्र गेला, माझा अमुक गेला. मग लपवताय कशा करता? काय करताय? व्ही.के. सिंग हा भाजपचा सदस्य आहे का? व्ही.के. सिंगने तुम्हाला निवडणुका लढवायला पैसे दिले आहेत का? काय ते एकदा सांगा ना. या टप्प्यात तुम्ही उचलणार हा मुद्दा? नाही, आम्हाला संधी मिळेल तर आम्ही नक्की उचलू. पण वारंवार आम्ही याच्यावर बोलतोच आहोत. पण सुनीत्रावहिनी पवारांनी बोललं पाहिजे. डेप्युटी सीएम आहेत त्यांच्या अजितदादांच्या दोन्ही जी मुलं आहेत जी आता राजकारणामध्ये आलेली आहेत मोठ्या प्रमाणात, त्यांनी हा विषय अगदी गांभीर्यानं पुढे न्यायला पाहिजे. हा विषय फक्त अजित पवार यांचा पुरता मर्यादित नाही आहे. या देशातले अनेक महत्त्वाचे नेते अशा प्रकारे विमान प्रवास करतात.